कालच्या होमवर्क्स मध्ये आपण किती एक्झाम्पल घेतलेले? 4 एक्झाम्पल घेतले. आता त्या 4 एक्झाम्पल्स पैकी आपले जे एक्झाम्पल जमत नाही ते एक्झाम्पल आपण फक्त एकदा सॉल्व्ह करून घेतो. ते बघा फक्त. चला सांगा बरं. एक्झाम्पल x इज इक्वल्स टू a in bracket theta plus sin theta. Okay. Y is equals to 1 plus cos theta and phi by. Okay. Regular way आपला डेरिव्हेटिव्ह काढा by using parametric function. Here parameter is theta. Now first of all, the derivative of x, differentiate x with respect to theta. Then dx by dt. मी फक्त हिंट देतोय. तुम्हाला आपल्या पद्धतीने लिहायचं, सुरुवातीपासून रेग्युलर लिहायचं. ओके. dx by d theta. चला सांगा बरं. a in bracket theta चा डेरिव्हेटिव्ह 1, sin theta चा डेरिव्हेटिव्ह cos theta. चला एवढंच होतं. नंतर also differentiate y with respect to theta. y चा डेरिव्हेटिव्ह सांगा. dy by d theta. a in bracket that's derivative of 1 is 0 and the derivative of cos minus sin. That means minus a sin. Okay. By using the rule for derivative of parametric function. सांगा रोहित rules are dy by dx equals to dx by d. Okay. Values put here. dy by d theta minus a sin upon a in bracket 1 plus cos. Okay. Now this a get cancelled. Then minus sin theta upon. Okay. पुढे काय करायचं? स्लोप काढायचा डायरेक्टली ऍट अ पॉइंट थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 2. थीटाला इथे आपण डायरेक्ट पुट करू शकतो ना. ऍट थीटाला काढला म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळतं. एक्स आणि वाय नंतर काढू शकता. एक्स वाय मला मिळणारच आहे. आपण एक्स वाय अगोदर पण काढला नंतर पण काढला काही फरक पडणार नाही. म्हणजे एक्स वाय ऍट अ पॉइंट पाय बाय 2 थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 2. म्हणजे माझा जो टँजंट ड्रॉ केलाय तो त्या पॉइंटला असेल ज्या ठिकाणी अँगल किती आहे? पाय बाय 2. बरोबर. मग आपण काय करायचंय? therefore dy by d theta at point theta is equals to pi by 2. म्हणजे कोण आहे माझा? हा कोण आहे? dy by dx. काय? स्लोप ऑफ द टँजंट. That's slope of the tangent. Slope of the tangent and theta is equals to pi by 2. व्हॅल्यू पुट केली. चला सांगा बरं याच्यात व्हॅल्यू पुट करू. minus a sin pi by 2 upon 1 plus cos pi by 2. What is sin pi by 2? 1. Sin pi by 2? 1. Cos pi by 2? 0. So इथे minus 1 upon 1 plus 0. That's minus 1 upon 1. That's 1 is equals to minus 1. Therefore, slope of the tangent is minus 1. At a particular point. मी डायरेक्टली का फाइंड आउट करतोय? कारण मला व्हॅल्यू मिळताना कॉन्स्टंट मिळेल. ऍट अ पर्टिक्युलर पॉइंटला मला व्हॅल्यू मिळताना कॉन्स्टंट मिळेल. बरोबर ना. मग मी कॉन्स्टंट व्हॅल्यू फाइंड आउट केली फक्त. ओके. नाउ देन आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. कारण मला स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा. मी स्लोप तर काढलाय, स्लोप ऑफ द टँजंट तर काढलाय, पण मला पॉइंट माहिती का अजून त्या लाईनवरचा नाही माहिती. मग मी काय करतो? जो थीटा आहे तो एक्स आणि वाय मध्ये ऍज इट इज पुट करतो. मग एक्स इज इक्वल्स टू काय मिळेल सांगा? x is equals to a in bracket pi by 2 plus sin pi by 2, which is equals to a in bracket pi by 2 plus 1 pi by 2 plus 1. Okay. Now as it is राहू तर आपण नंतर चेंज करू वाटल्यास किंवा एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला फाइंड आउट केलं तर काही फरक पडत नाही. ऍज इट इज व्हॅल्यू मिळणार. चला सांगा मग आता y is equals to a in bracket 1 plus cos of pi by 2. That's 1 is equals to a. नुसता ए ना. ओके. चला मग आता पॉइंट मिळाला. ज्या ठिकाणाहून टँजंट पास होतो तो पॉइंट हा एक्स मिळाला आणि हा वाय मिळाला. बरोबर. स्लोप माहितीये, पॉइंट माहितीये. स्लोप पॉइंट फॉर्म वापरा आणि डायरेक्टली आन्सर करा. मग बघा आता इक्वेशन ऑफ टँजंट
which passing through सांगा पॉइंट a in bracket pi by 2 plus 1 comma e या पॉइंट मधून पास कर विथ अ स्लोप minus 1. Okay, that's m is equals to minus 1. चला मग स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is equals to m into x minus x1. चला मग व्हॅल्यू सांगा आता एक व्हॅल्यू काढू y minus y1 y1 काय x1 y1 ज्या पॉइंट मधून पास होतो त्याच्यातला x1 आणि y1. ओके m minus 1 into x minus a in bracket pi by 2 plus 1. ओके नाउ पुढे y minus a equals to सॉल्व करा फक्त याला मायनस 1 आतमध्ये जाऊ द्या आणि अजून मायनस साइन पण आतमध्ये जाऊ द्या काय मिळेल मायनस x प्लस a into pi by 2 नाही मायनस 1 हा प्लस होऊन गेला ना तुम्हाला मध्ये जाताना प्लसच राहणार हा मायनस मायनस प्लस झाला त्यामुळे मध्ये जाताना सुद्धा प्लसच राहणार प्लस बरोबर ती ऍक्च्युअली कॉन्स्टंट टर्म आहे तिला काही फरक पण पडणार नाही किंवा मग असं पण राहू दिलं तरी चालेल कॉन्स्टंटच होतो कारण आपल्याला कॉन्स्टंट टर्म सगळ्यात छोटी ठेवतो ना आपण त्याला काही फरक पडणार आहे का नाही मग एक काम करा फक्त त्याला इकडे घेऊन इकडे घेऊन आल्यानंतर काय मिळेल बघा आता मायनस मध्ये एक्स आहे ना म्हणून मी इकडे आलो एक्स प्लस वाय मायनस ए इन ब्रॅकेट पाय बाय 2 प्लस 1 इज इक्वल्स टू 0 बरोबर ब्रॅकेटच्या ब्रॅकेट इकडे आल्यामुळे तो मायनस मध्ये आला आता बघा वाटल्यास इथे ए आहे इथे पण ए मिळू शकतं मायनस ए आतमध्ये गेला तर मायनस 2 टाइम्स ऑफ ए होऊ शकतं बरोबर मग बघा आता एक्स प्लस वाय मायनस ए पाय बाय 2 मायनस ए इक्वल्स टू 0 सांगा पुढे आता एक्स प्लस वाय मायनस 2a मायनस ए अपॉन 2 चालेल इक्वल्स टू 0 काय करता येईल पुढे थोड मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल 2x plus 2y minus 4a minus a pi equals to 0 असंही राहू दिलं तरी चालेल मायनस ए बाहेर काढला तरी चालेल ना मायनस ए बाहेर काढला तर काय मिळेल 2x plus 2y minus a in bracket 4 plus pi equals to 0 is it linear equation फक्त कॅल्क्युलेट करायचं रिड्यूस करायचं समजतं इथपर्यंत काय प्रॉब्लेम होता याच्यात काय नव्हतं जमलेलं काय हे कुठपर्यंत आलं होतं इथपर्यंत मग इथून पुढे कॅल्क्युलेट करायचं ना कॅल्क्युलेशन आलं पाहिजे अजून पुढे आता नॉर्मलचा स्लोप काढता येईल ना जर स्लोप माझा टँजंटचा असतो टँजंटला परपेंडिक्युलर कोण असतो नॉर्मल मग जर परपेंडिक्युलरचा त्याच्या परपेंडिक्युलरचा स्लोप याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल आहे याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल 1 आहे ना -1 अपॉन -1 इज 1 मग निगेटिव्ह रेसिप्रोकल काय आला माझा 1 आला मग त्याच पॉइंट मधून पास होणारा विथ अ स्लोप 1 टँजंटचे इक्वेशन नॉर्मलचे इक्वेशन पाठवतो आलं लक्षात कळतंय काय कोणाला काही डाऊट लगेच क्लिअर करा वाटलं परत वाटलं लगेच क्लिअर करा आलं लक्षात ओके अजून कोणतं एक्झाम्पल आहे बाकी जमलेत नक्की ठीक आहे पुढे पण एक्झाम्पल कंटिन्यू करू एक्झाम्पल नंबर काय सांगा पटकन 20 थोडे आता थेरोटिकल एक्झाम्पल मला एक बुक दाखवा बरं ठीक आहे हेच आहे ठीक आहे आता थोडेसे लॉजिकचे एक्झाम्पल देतो आपल्याकडे इथे अगोदरच्या एक्झाम्पल्स मध्ये काय होतं एक फिक्स फॉर्मॅट होता फॉर्मॅट काय होता डेरिव्हेटिव्ह काढला ऍट अ पॉइंट डेरिव्हेटिव्ह काढला की टँजंटचा स्लोप बरोबर टँजंटचं इक्वेशन मिळतं नॉर्मलचं इक्वेशन मिळतंय ते आपल्याकडे फिक्स होतं फक्त व्हॅल्यू उचलायच्या ते फाइंड आउट करायचं काय करायचं हे माहिती होतं पण आता एक्झाम्पल मध्ये आपल्याला थिओरिटिकल पार्ट दिलेला असेल त्याला आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल त्याला अगोदर काय करावं लागेल ऑब्झर्व करून आपल्याला याच्यातनं आपल्याला मिळवतं काही कोणाचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो किंवा आपल्याला सपोज आहे आपल्याला देताना काय दिलेलं असेल एक लाईनचं इक्वेशन दिलेलं असेल एक लाईनचं इक्वेशन किंवा कर्वचं इक्वेशन दिलेलं असेल
त्या कर्वच्या इक्वेशनवर डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे त्या कर्वला पॅरलल लाईनचं इक्वेशन काढायला लावायचं किंवा त्या कर्वला पॅरलल टँजंटचं इक्वेशन काढायला लावायचं. मग आपल्याला त्या पॅरलॅलिटी वापरायचं. अजून पण एक लक्षात घ्या, दोन पॅरलल लाईनचा स्लोप कसा असतो? दोन पॅरलल लाईनचा स्लोप कसा असतो? डिफरंट सेम असतो ना. दोन पॅरलल लाईनचा स्लोप कसा असतो? सेम असतो. दोन परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप एकाचा स्लोप म्हणजे एका लाईनीचा स्लोप त्याच्या दुसऱ्या लाईनीच्या निगेटिव्ह रेसिप्रोकल मध्ये असतो. जर एकाचा स्लोप m1 घेतला तर दुसऱ्या लाईनीचा स्लोप -1/m1 निगेटिव्ह रेसिप्रोकल आहे. जर परपेंडिक्युलर असेल किंवा दोघही लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट किती येतो? दोघही लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट काय येतो? -1. किती येतो? -1. लक्षात ठेवायचं. ऍटलीस्ट एवढं तरी कंडिशन आपल्याला माहिती पाहिजे किंवा आपल्याला पॅरलल लाईन्सच्या रिलेटेड प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. आलं लक्षात? चला नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 20. राईट डाऊन. y is equals to x square plus 4x at a point whose ordinate is -3. Okay, now what do you mean by ordinate? Not a coordinate, that's ordinate. Okay, there is two concepts. The first is ordinate, second one is abscissa. Okay, two concepts. What is mean by ordinate? Y axis आणि abscissa x axis. बरोबर आहे. जर सपोज मी इथे एक पॉइंट घेतला x, y, तर याच्यात ऑर्डिनेट कोण आणि abscissa? ऑर्डिनेट y आणि abscissa x. म्हणजे जे आपण इथे डिस्टन्स जे घेतोय, आता सपोज मी इथे एक पॉइंट घेतला, ओके, आणि हा एक पॉइंट घेतला, तर हा ऑर्डिनेट म्हणजे हे कोऑर्डिनेट सांगा बरं, दोघं कोण असतील? हा कोऑर्डिनेट काय असेल? x, 0 आणि हा कोण असेल? 0, 1. बरोबर. तर तुम्ही जे हे डिस्टन्स घेतात हे x डिस्टन्स असेल आणि हे डिस्टन्स घेतात ते y डिस्टन्स असेल. मग हा जो x असतो ह्या x ला म्हणतात ऍब्सिस. x ला काय म्हणतात? ऍब्सिसा. आणि या y ला काय म्हणतात? ऑर्डिनेट म्हणतात. मग आपल्याला देताना त्यांनी काय दिलाय? ऑर्डिनेट इज -3. मग या -3 कुठे? y ऍक्सिसवर, म्हणजे इकडे गेला खाली, इथे -3 आला. बरोबर ना. मग त्यांनी काय सांगितलंय की ऍट अ पॉइंट हुज ऑर्डिनेट इज -3. बरोबर ना. मग त्यांना आपल्याला फाइंड आउट तेच करायचंय. काय फाइंड आउट करायचंय? इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल ऑफ दिस गिवन कर्व ऍट अ पॉइंट हुज ऑर्डिनेट इज -3. म्हणजे क्वेश्चन असा आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल ऑफ y is equals to x square plus 4x at point whose ordinate is -3. क्वेश्चन असा आहे. बरोबर ना. आता ऑर्डिनेट म्हणजे माहिती तुम्हाला, म्हणजे या पॉइंटला तुम्हाला काय करायचं आहे? टँजंट ड्रॉ केलेला असेल. बरोबर. मग कसा फाइंड आउट करायचा? कसा फाइंड आउट करायचा? ही व्हॅल्यू कोणाची दिली आपल्याला? y ची. मग x ची व्हॅल्यू 0. x ची व्हॅल्यू 0 कशावर? इथे x ची व्हॅल्यू 0 मिळेल का? दोन व्हॅल्यू मिळतील. एक नाही मिळणार, दोन व्हॅल्यू मिळतील. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पुट केलं की आपल्याला आन्सर मिळेल. बरोबर ना. y ची व्हॅल्यू इथे -3 पुट करा. ओके, x स्क्वेअर प्लस 4x इक्वल्स टू -3. -3 इकडे त्याला प्लस होऊन जाईल. x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इक्वल टू 0. आज क्वाड्रॅटिक इक्वेशन x च्या दोन व्हॅल्यू मिळतील. x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. बरोबर. तर त्याच्यात आपल्याला ज्या पॉइंटला ड्रॉ करायचं तो पॉइंट घ्यायचा. तो पॉइंट घ्यायचा आणि मग आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात? ठीक आहे, चला कंटिन्यू करा. सोल्युशन सांगतो. Given that ordinate of the point is -3, that means
y is equals to minus 3. Y is equals to minus 3. Therefore, y is equals to x square minus x square plus 4x is a curve. म्हणजे ऍक्च्युली आता तुम्हाला ते 2 पॉइंट मिळतात ते काय मिळतात मी तुम्हाला सांगतो. आता याच्यानंतर मी तुम्हाला ज्या व्हॅल्यू मिळतील त्या कसल्या व्हॅल्यू मिळतात ते पण मी सांगतो. ओके, नाउ y ची व्हॅल्यू काय पुट केली? -3 is equals to x square plus 4x. ओके, नाउ या -3 ला तिकडे जाताना प्लस होऊन जाईल x square plus 4x plus 3 equal to 0. हा कसा पटकन 3 आणि 1 x square plus 3x plus x plus 3 equal to 0. X in bracket x plus 3 plus 1 in bracket x plus 3 equals to 0. Therefore x plus 3 into x plus 1 equals to 0. Therefore x is equals to -3 and x is equals to -1. आता x is equals to 3 आणि x is equals to -1 -3 y ची व्हॅल्यू काय -3. तेव्हा मला x च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे काय, हा जो दिलेला कर्व आहे हे दोन ठिकाणी इंटरसेक्ट करतो. ज्या ठिकाणी y ची व्हॅल्यू -3 आहे त्या ठिकाणी 2 वेळा आपल्याला इंटरसेक्ट करतो. ज्या वेळेला -3 व्हॅल्यू असेल त्या ठिकाणी कोणत्या -3 आणि -1 ला इंटरसेक्ट करतो. बरोबर ना. मग -3 -3 कुठे येणार? इथे कुठेतरी येणार. बरोबर. म्हणजे कर्व इथून पास होतो. इथे -3 असेल तर कर्व इथून पास होतो. आणि दुसरा -1 आणि -3 म्हणजे इथून पास होतो. बरोबर ना. कर्व असा काहीतरी पास होतो या दोघे पॉइंट्स मध्ये. म्हणजे काय, ज्या ठिकाणी दोघांचं इंटरसेक्शन होतं y ऍक्सिसचं आणि म्हणजे ह्या पॉइंटचं आणि या दोघे पॉइंटचं ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतं तिथून तो कर्व पास होतो. कारण हे जे पॉइंट मी काढले आहेत -3, हा कर्वर आहे. कुठे आहे तो? कर्वर. -1, -3 हा सुद्धा कुठे आहे? त्या कर्वरचा पॉइंट आहे. दुसरीकडचा पॉइंट मिळणार नाही. त्या कर्ववर. कोणता कर्व? हा. याचा जर आपण ग्राफ काढला त्याच्यावरचे हे 2 पॉइंट येतील, त्याच्यावरचे हे दोघं पॉइंट येतील. लक्षात ठेवा. ओके, आता ह्या दोघं पॉइंटला फाइंड आउट करायचं का टँजंट? कोणत्या पॉइंटला फाइंड आउट करू? मला 2 पॉइंट मिळाले. मग कोणत्या पॉइंटला फाइंड आउट करू? का दोघं? सांगा पटकन. काढताना दोघांनाही काढावं लागेल कारण आपला टँजंट दोघही पॉइंटला ड्रॉ करायचा. ओके, मग आपल्याला अगोदर पहिला पॉइंट घेतला त्या पॉइंटला आपली रेग्युलर प्रोसेस दिलेला कर्व रेग्युलर डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह घेतला, डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट फाइंड आउट करा आणि मग नंतर दुसऱ्या पॉइंट कडे जायचं. परत त्या ठिकाणी पहिल्या पॉइंटला इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल, दुसऱ्या पॉइंटला इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल, असे तुम्हाला 4 इक्वेशन काढायचे. आलं लक्षात? चला इथपर्यंत द्या पटकन, पुढे कंटिन्यू. We get 2 points on the curve when tangent touches that means कोणते 2 पॉइंट? -1, -3 and -3, असे 2 पॉइंट मला मिळाले. आता अगोदर डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना कॉमन आहे. अगोदर डेरिव्हेटिव्ह काढून घ्या आणि मग फर्स्ट केस, सेकंड केस. फर्स्ट केस फॉर दिस व्हॅल्यू, सेकंड केस फॉर दिस व्हॅल्यू. ओके, नाउ आता आपण सिंपल काय काढून घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह. कारण दोघांमध्ये कॉमन लागेल ना डेरिव्हेटिव्ह. कर्व एकच आहे दोघांना, कर्व नाही बदलला म्हणून आपण डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. लेट्स टेक y is equals to x square plus 4x, differentiate it.
with respective x, then dy by dx is equals to 2x plus 4. ओके, हा डेरिव्हेटिव्ह मला दोघांमध्ये आता कॉमन आहे. माझी पहिली केस Thus case first, at point -1 comma minus, at point -1 comma minus. Okay, now therefore slope of tangent equals to dy by dx at point -1 comma minus. Thus dy by dx क्या है? 2x plus 4 at point -1 comma -3. x वैल्यू कितनी है? -1. रिप्लेस कराते हैं इक्वेशन में. Thus -2 plus 4 equals to 2. That's the slope of the tangent at point -1 comma -3. Therefore, equation of tangent which passing through -1 comma -3 with a slope m is equals to 3. Therefore, y minus y1 is -3 plus 3 equals to 2 in bracket x plus 1. Therefore, y plus 3 equal to 2x plus 2. Therefore, 2x minus y plus 2 minus 3 equals to 0. Therefore, 2x minus y plus -1 equals to 0. That's the required equation of tangent which passes through -1 comma -3. That's it. The equation of tangent. Okay. So, equation of normal find out करा आणि मला सांग. Next example काय? Y is equals to x2 minus x square minus 1 at point whose abscissa is -2. तिथे आपल्या पॅराग्राफ मध्ये वरती लिहून ठेवा. जर हा पॉइंट x, y असेल, हा x आणि हा y असेल, तर x ला काय म्हणतात? abscissa. आणि y ला काय म्हणतात? ऑर्डिनेट. हे लक्षात आलं पाहिजे कारण एक्झाम्पल येऊ शकतं. नाव मग आपल्याला abscissa दिलेला आहे म्हणजे y कोणाची व्हॅल्यू दिली आहे? x इज इक्वल्स टू काय दिलाय? ओके. नाव देअरफॉर लेट काय म्हणणार सांगा पटकन. सांगा काय दिलं होतं आपण? given that abscissa of the point -2 म्हणजेच काय? That means x is equals to -2. Therefore, y is equals to x cube minus x square minus 2. बरोबर. मग y is equals to -2 cube minus 2 square minus -2 cube minus 2 square is 4. पण हा -8. Okay, -1. That is equals to -30. Therefore, that जे पण आपल्याला फाइंड आउट करायचंय ते फाइंड आउट करायचं असताना -2, -30 दोन बरोबर ना. मग आपल्याला काय मिळणार सांगा? पुढे सांगा जरा पटकन. वी गेट द पॉइंट ऑफ द कर्व when tangent touches at -2 -30. ओके. मग आता y घ्या. y काय? therefore let's take x cube minus x square minus 1 differentiate केलं dx then dy by dx is equals to 3x square minus 2x. ओके. now मग आता रेग्युलर फॉर्म
रेग्युलर फॉर्म म्हणजे काय? स्लोप ऑफ द टँजंट आणि इक्वेशन ऑफ टँजंट. ओके, therefore slope of tangent is equals to dy by dx at point -2, -30. but dy by dx काय? 3x square minus 2x at point -2 -30. आता x व्हॅल्यू काय पुट केली? then dy by dx equals to सांगा -3 into -2 square minus 2x 2 into -2 plus 4. That's one is equals to -12. बरोबर, म्हणजे -2 चा स्क्वेअर काय? 4. 4 into 3 12. 12 plus 4 16. बरोबर, मग आपला काय आला? स्लोप आला. therefore the tangent passing through, therefore equation of tangent which passing through -2 -30 हा x1 y1. ओके, with slope y minus y1 काय? प्लस 13 झाला. ओके, इक्वल्स टू स्लोप काय? 16 इन ब्रॅकेट x मायनस x1 म्हणजे x1 काय? -2 x प्लस 16 आतमध्ये मल्टिप्लाय y प्लस 13 इज इक्वल्स टू 16x प्लस 32. या टर्म्स तिकडे गेल्या. 16x minus y plus 32 minus 30 equals to 0. That's 16x minus y 19 equals to 0. सिमिलरली फाइंड आउट करायचं. कोणाचं इक्वेशन कोणाचं असतो? नॉर्मल साठी काढता येईल. ओके, आता जे एक्झाम्पल देतोय ते एक्झाम्पल बघू. होमवर्कचे एक्झाम्पल देतोय. इथपर्यंत आपण काय केलं? इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट केलं. बरोबर, त्याच पॉइंटला माझी केस पद चालली. एका पॉइंटला मला स्लोप ऑफ द टँजंट पण काढायचा असतो, स्लोप ऑफ द इक्वेशन ऑफ टँजंट पण असतं, स्लोप ऑफ नॉर्मल पण असतो आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल पण असतं. एका पॉइंटला 4 फॉर्म आहेत. बरोबर, तसंच सेम मी जसं ह्या पॉइंटला करेल तसंच्या तसं चारीच्या चारी कोणाला काढेल? -3 ला. तिथपर्यंत आपला दुसऱ्या पॉइंटचा काही संबंध नाही. आता मी काय फाइंड आउट केलं इथे? इक्वेशन ऑफ टँजंट ऍट पॉइंट -1 -3. आता ह्याच केसमध्ये माझा पुढचा पॉइंट कोणाचा आहे? आता डेरिव्हेटिव्ह ज्या पॉइंटला टँजंट माझा काय आलाय? 2 आलाय, त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे कोणाचा? स्लोप नॉर्मलचा. का? ह्या पॉइंटला जो टँजंट आहे त्याला परपेंडिक्युलर. आलं लक्षात? मग आता बघा विषय त्याच्यातच घेतोय मी, दुसरं नाही घेतो ना. याच केसमध्ये पहिल्याच केसमध्ये सेकंड पार्ट. नाउ देयरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल्स टू -1 अपॉन m -1 अपॉन m. m किती घेतलाय मी? 2. निगेटिव्ह रेसिप्रोकल मध्ये म्हणजे काय? -1 हा आला नॉर्मलचा स्लोप. कारण नॉर्मल टँजंटला काय असतो? परपेंडिक्युलर. बरोबर, मग देयरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल at point -1 -3. लक्षात घ्या, -1 -3 with slope -1. बरोबर ना. मग पुढे therefore इक्वेशन झालं. चला y minus y1 y1 काय? -1 गेट प्लस इक्वल्स टू स्लोप काय? -1 x minus x1 plus 1. y minus y1 equals to m into x minus x1. Equation of line which slope point form आपण बोलतो. ओके, passing through point and with slope. 2 इकडे त्यांना मल्टिप्लाय करा. काय माहिती? 2y plus 6. ओके, नाउ minus x minus 1. -1 आतमध्ये मल्टिप्लाय करा. -x -1. ओके, त्या दोघीकडे मिळते होतात. दोघांच्या दोघं काय? मग -x काय होईल? -x काय वेगळं येतात? हा प्लस y. बरोबर, +6 +1 इक्वल्स टू म्हणजेच काय? x + 2y + 7 = 0. चला, एवढ्या पहिल्या पॉइंटला संपला माझा विषय.
ह्या पॉइंटला माझा इथपर्यंतच कॅल्क्युलेशन झालं, आता बदलणार नाही माझं कॅल्क्युलेशन. आलं लक्षात? आता जसं मी ह्या पॉइंटला काढलंय जसंच्या तसं मी कोणासाठी फाइंड आउट करेन? -3 आलं लक्षात? फक्त माझा डेरिव्हेटिव्ह बदलला, डेरिव्हेटिव्ह तोच आहे, dy बाय dx तोच आहे, फक्त कोण बदलेल? पॉइंट बदलेल, पॉइंट बदलेल, स्लोप बदलेल, दोघे बदलेल. आलं लक्षात? चला आता पुढचा पार्ट हे झालं की परत. आता केस सेकंड घेऊ. केस सेकंड केस सेकंड काय? ऍट पॉइंट -3 ओके. आता स्लोप ऑफ द टँजंट dy by dx at point -3 चला dy by dx काय आला? 2x plus 4 x व्हॅल्यू पुट केली -6 plus 4 इक्वल्स टू हा टँजंटचा स्लोप आहे त्या पॉइंटला -3 अगोदरच्या याच्यात काय आला होता? 2 आला, आता काय आला? मायनस. ओके. देयरफॉर इक्वेशन ऑफ tangent which passing through -3 with the slope m is equals to minus. Therefore y minus y1 काय? minus get plus equals to slope काय? -2 into x plus 3. सॉल्व करायला फक्त -2 आपण मल्टिप्लाय करा. y plus 3 equals to -2x minus 6. बरोबर? त्या दोघे टर्म इकडे होत्या म्हणजे काय मिळेल? 2x plus y plus 3 minus get plus 6 equals to 0. तो -6 इकडे त्यांना प्लस झाला म्हणजे काय मिळेल? 2x plus y plus 9 equals to 0. कळतंय? ओके. एवढं आपल्याला समजायला हवं. ओके. नाव आता पुढचा पार्ट लक्षात आलं का? ऍट पॉइंट -3 ला मी स्लोप पण काढला आणि इक्वेशन ऑफ टँजंट पण काढला. आता नॉर्मल. ओके. नाव स्लोप ऑफ द नॉर्मल काय लिहिता? हा काय आला होता? -2. ओके. प्लस मायनस गेट प्लस 1/2 प्लस 1/2. मग इक्वेशन ऑफ नॉर्मल ऍट पॉइंट -3 मायनस. ओके. विथ अ स्लोप 1/2. व्हॅल्यूज पुट करा. That's y plus 3, y minus y1 minus होता already, minus get plus, slope is 1/2. Okay, and then there is an x minus x1 is also 3, minus get plus. Okay, solve केला आपण. आता तुम्ही इकडे त्यांना मल्टिप्लाय 2y plus 6 equals to x plus 3. तिकडे x minus 2y plus 3 equals to 0. X minus 2y minus 3 equals to 0. That's what is the required equation of normal which passing through. लक्षात कळतंय काय?